आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात सध्या खराच प्रकरण गाजतंय, ज्यामध्ये महिलांचा कशाप्रकारे लैंगिक छळ झाला हेही आपल्याला माहिती आहे। त्यासोबतच शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी सुद्धा आता आक्षेपार्ह वक्तव्य केले। त्याबद्दलच चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपच्या आमदार श्वेता महालेताई। ताई, काय सांगाल या सगळ्याबद्दल? ज्या पद्धतीने म्हणजे नेत्यांकडनंही असं महिलांना अपमानित करण्यात येते, कसं वाटते एकंदरीत? आमचा जिल्हा तर मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा आहे, जिजाऊ मासाहेबांचा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यातून संजूभाऊ आमदार आहेत, मी आमदार आहे, परंतु महिलांच्याबद्दल असं वक्तव्य करणं हे त्या ठिकाणी अतिशय निंदाजनक आहे। कोणीही त्यांचं समर्थन करू शकत नाही। प्रत्येक पक्षाला वाटतं की प्रत्येक नेत्याला वाटतं की आपला पक्ष मोठा झाला पाहिजे। नक्कीच आपला पक्ष आपण मोठा करा, परंतु कुठेतरी युती धर्मसुद्धा आपण पाळला पाहिजे। आणि त्याच्याही पुढे जाऊन मी सांगते की समाजामध्ये ही जी भाषा आहे, ही मित्रपक्ष तर सोडाच, परंतु समाजामध्ये कोणाच्याही बद्दल हे अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे त्या ठिकाणी चुकीचं आहे। शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे असं वक्तव्य हे सुसंस्कृत महाराष्ट्राला मान्य नाही आहे। सध्याचं जे खरात प्रकरण आहे त्यासाठी ज्या रुपाली चाकणकर होत्या त्यांचा राजीनामा घेतला गेलाय, पण त्यांच्यासोबतच इतरही काही नेते होते, पुरुष मंडळी होते, त्यांच्याबद्दल मात्र फारशी चर्चा होत नाही। त्याबद्दल काय वाटतं? रुपालीताई चाकणकर ह्या स्वतः महिला आयोगाच्या अध्यक्ष त्या ठिकाणी होत्या। त्यांच्याकडे त्या महिलेने तक्रार केलेली होती त्या महाराजांच्या संदर्भामध्ये। त्या पदावरती जर का त्या असत्या तर त्या पीडित महिलेला त्या न्याय देऊ शकल्या नसत्या। म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचा राजीनामा घेतला आणि रुपालीताईंनी सुद्धा ते मान्य केलं की पदावरती असल्यानंतर ट्रान्सपरन्सी किंवा पारदर्शकता राहत नाही किंवा काही शंका कुशंका राहतात। त्या सगळ्या शंका कुशंका दूर ठेवून आपण नक्कीच पारदर्शक पद्धतीने कारभार केला पाहिजेत आणि जे खरं आहे ते जनतेपर्यंत आलं पाहिजे। त्या अनुषंगाने तो राजीनामा झालेला आहे। SIT नेमलेली आहे, SITचा तपास चालू आहे। SITच्या माध्यमातून जे काही सत्य बाहेर येईल ते सत्य बाहेर आल्यानंतर जो कोणी व्यक्ती असेल त्याच्यावरती कारवाई करू असं स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी आज सभागृहामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे नक्कीच आदरणीय देवाभाऊ हे लाडक्या बहिणींच्या पाठीशी भक्कमपणे आहेत। त्याच्यामुळे कोणावरतीही अन्याय होणार नाही। या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती 100% कारवाई केल्या जाईल। एक महिला म्हणून, महिला आमदार म्हणून तुम्हाला काय वाटतं, म्हणजे महिलांनीही कशा प्रकारे सतर्कता बाळगली पाहिजे? हो, नक्कीच। मी काल आपण बघतोय पर्यावरण म्हणा किंवा मग ग्लोबल वॉर्मिंग म्हणा, प्रदूषण म्हणा, याच्यामुळे खूप सारे लाईफस्टाईल डिसीज होत आहेत। खास करून महिलांना प्रेग्नन्सीच्या बाबतीमध्ये खूप इश्यू येतात। तर अशा वेळेला हतबल न होता त्या ठिकाणी आपण डॉक्टरांकडे गेलं पाहिजे। सायन्स खूप डेव्हलप झालेलं आहे, डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती ट्रीटमेंट त्या ठिकाणी घेतली पाहिजेत। परंतु हे भोंदू बाबांकडे जाणं आणि ते काय अमृत आणि ते काय प्रकार, अश्लील प्रकार करणं हे काही त्या ठिकाणी योग्य नाही आहे। माझे सगळ्या माता भगिनींना विनंती आहे की आपल्याला काय प्रॉब्लेम असेल तर नक्कीच आपल्या फॅमिलीसोबत बोलून हा प्रॉब्लेम डिस्कस केला पाहिजेत आणि डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती ट्रीटमेंट घेतली पाहिजेत। कुठलाही महाराज याला औषध राहू शकत नाही। धन्यवाद ताई। तर एकंदरीत आपण बघतोय की आपला शिवशाहू फुले यांचा महाराष्ट्र आहे, आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आणि तिथे अशा प्रकारच्या घटना घडणं खरंच निंदनीय आहे, तेच ताईही म्हणाल्यात आपल्याला। आणि या पद्धतीने ज्या प्रकारे महिला बळी पडतात ते खरंच निंदनीय आहे। महिलांनीही सतर्क राहिलं पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट किरण कुडवेसह मी आरती धबाले, आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।